नमस्कार बालमित्रांनो, बालभारती ऑनलाईन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बालभारती मराठी इयत्ता 4 त्यातला धडा 12 वाटाड्या ह्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे, धड्याखालच्या स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त आपण बरेचसे जास्तीचे प्रश्न घेत असतो. मिनूचा स्पर्श कसा होता? मिनूचा स्पर्श कोवळा व नाजूक होता. मिनू कशाला घाबरत होती? मिनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती. मिनूला रस्त्याची भीती केव्हा वाटत नाही? आई बाबा बरोबर असले की मिनूला रस्त्याची भीती वाटत नाही. मिनूला दररोज कोण शाळेत पोहोचवत असे? मिनूला दररोज शाळेत तिचे बाबा पोहोचवत असत. मिनूला शाळा सुटल्यावर घरी कोण नेत असे? मिनूला शाळा सुटल्यावर घरी त्यांचा गडी सखाराम नेत असे. मिनूचे खरे नाव काय होते? मिनूचे खरे नाव मृणालिनी होते. आईने मिनूला कोणाबरोबर घरी यायला सांगितले? आईने मिनूला तिच्या घराजवळ राहणाऱ्या सोनल बरोबर घरी यायला सांगितले. मिनूची टिंगल कोणी केली? मिनूची टिंगल सोनलने केली. काकांना का गलबलून आले? मिनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले. मिनू काकांना कसला आग्रह करत होती? मिनू काकांना रस्ता ओलांडून देण्याचा आग्रह करत होती. काकांना कशामुळे नवे बळ मिळाले? काकांना मिनूच्या स्पर्शातल्या भोळ्या विश्वासामुळे नवे बळ मिळाले. रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतात. काका केव्हा भानावर आले? काकांना कोणाचा तरी धक्का लागल्यावर काका भानावर आले. मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागताच काका आर्जवाने त्याला मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का असे विचारू लागले. यावरून मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते हे कळते. आता प्रश्न पहिला ब, गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. आता जे लाल अक्षरातले शब्द आहेत तर ते गाळलेल्या जागेतले आहेत. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब. माझे नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मिनू म्हणतात. पुढचं, मिनूच्या आवाजात आर्जव होते. मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले. काकांनी डोळ्यावरचा काळा चष्मा काढला. काकांना समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. रस्त्याच्या पलीकडे येताच मिनूने जोरात टाळ्या वाजवल्या. प्रश्न दुसरा अ, खालील विधाने कोण कोणास म्हणाले? मग आज नाही आला तो? काका मिनूला म्हणाले. रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला, सोनल मिनूला म्हणाली. म्हणजे रस्त्यावरचे पांढरे पट्टेच ना? मिनू काकांना म्हणाली. रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही, काका मिनूला म्हणाले. मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? काका समोरून येणाऱ्या माणसाला म्हणाले. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला, मिनू काकांना म्हणाली. प्रश्न दुसरा ब, गट अ तील शब्दांपुढे गट ब मधील योग्य शब्द लिहा. आता गट अ मध्ये शब्द आहेत काळा चष्मा, घाबरट, शिष्ट, गडी आणि पांढरे पट्टे. आणि गट ब मध्ये शब्द आहेत सोनल, झेब्रा क्रॉसिंग, काका, मिनू आणि सखाराम. तर काळा चष्मा कोणाचा होता? काका. घाबरट कोण होतं? मिनू. शिष्ट कोण होतं? सोनल. गडी कोण होता? सखाराम. आणि पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? झेब्रा क्रॉसिंग. हे सगळे शब्द इथे आहेत, तीच उत्तरं इथे आलेली आहेत. आता प्रश्न दुसरा क, पाठात आलेल्या पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सांगा. प्लीज कृपया, क्रॉस ओलांडणे, टीव्ही दूरदर्शन, स्कूटर दुचाकी, ऑफिस कार्यालय. आता प्रश्न तिसरा ड. प्रश्न दुसरा ड, स्वतःला दिसत नसूनही
काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला कशी मदत केली? आता ह्याचं उत्तर थोडंसं मोठं आहे, पण ते तुम्ही पाठ केलं किंवा क्रमाने लक्षात ठेवला क्रम तर तुम्हाला येऊ शकतं. मिनूने काकांचे बोट पकडले. काकांनी मिनूला झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते विचारले. नंतर त्यांनी मिनूला दोन्ही बाजूने येणारी वाहने नीट पाहायला सांगितली. डाव्या बाजूला बघायला सांगत आणि वाहने दूर आहेत याची खात्री करत काकांनी मिनूला रस्ता क्रॉस करायला मदत केली. प्रश्न तिसरा अ, समानार्थी शब्द लिहा. हे जे समानार्थी शब्द आहेत हे शब्द आपल्या पाठातले आहेत, त्याचे आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. हात, कर किंवा हस्त, भीती, धास्ती, भय किंवा दबदबा, हाक, साध, रस्ता, वाट, मार्ग किंवा पथ, रहदारी, वर्दळ, ऐट, रुबाब, सुट्टी, रजा, आई, माता किंवा जननी, शाळा, विद्यालय, राग, क्रोध, छाती, ऊर किंवा वक्ष, घर, सदन. आता प्रश्न तिसरा ब, विरुद्धार्थी शब्द लिहा. आता हे पाठातले शब्द आहेत, त्याच्या उलट अर्थाचे शब्द आपल्याला इथं लिहायचे आहेत. कोवळा, राठ, काळा, पांढरा, इकडे तिकडे, बाहेर आत, पुढे मागे, पलीकडे अलीकडे, विश्वास अविश्वास आणि भोळा लबाड. आता लिंग बदला. आता लिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करायचं, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करायचं. सिंह, सिंहीण, आई, बाबा, काका, काकी, मुलगा, मुलगी. मुलांना लक्षात ठेवा, नपुंसक लिंगाचं लिंग बदललं जात नाही. प्रश्न तिसरा ड, अनेक वचन लिहा. हाक, हाका, रस्ता, रस्ते, मोटार, मोटारी, सायकल, सायकली, घर, घरे, माणूस, माणसे, गाडी, गाड्या, पट्टा, पट्टे, पांढरा, पांढरे, चष्मा, चष्मे, डोळा, डोळे आणि वाहन, वाहने. हा होता पाठ 12व्या वाटाड्यामधला स्वाध्याय. तर तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर माझ्या ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे स्वाध्याय येत राहतील. धन्यवाद.